श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना. येत्या 7 सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमा खग्रास चंद्रग्रहण आहे आणि या दिवसापासून पितृपक्षालाही सुरुवात होती आहे. तर या ग्रहणाचा वेध रविवारी 7 सप्टेंबर रोजी दुपारी साधारण 12:37 पासून लागणार असून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे साधारण रात्री 1:27 पर्यंत हा ग्रहणाचा वेध पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांनी रविवारी दुपारी साधारण 5:15 पासून ते मोक्षापर्यंत म्हणजे साधारण रात्री 1:27 पर्यंत आपल्याला गर्भवती स्त्रियांनी हे वेध पाळावेत. वेदामध्ये शक्यतो भोजन करू नये, स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी कर्म करता येतील. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र यासारख्या गोष्टी करता येईल. परंतु ग्रहण पर्व काळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते मोक्ष या काळात साधारण रात्री 9:57 ते रात्री 1:27 पर्यंत पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे शक्यतो करू नयेत. तर ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा, श्राद्ध, तर्पण, दानधर्म यासारख्या गोष्टी नक्की कराव्या. तर ग्रहणाचे फळ हे काही राशींना शुभ आहे, तर काहींना मिश्र फल आहेत, तर काहींना हे फळ अशुभ आहे. तर मेष, वृषभ, कन्या, धनु यासारख्या राशींना हे फळ शुभ आहे. तर कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अनिष्ट फल आहेत. तर या दिवशी शक्यतो मोक्षस्नान आणि भोजनाविषयी सांगायचं झालं तर या ग्रहणाचा मोक्ष वेळानंतर म्हणजेच रात्री साधारण 1:27 नंतर मोक्षस्नान करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यबिंब पाहून नंतर भोजन करावे. तर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत तर त्यांनी हे ग्रहण भारतातून दिसणार आहे, तर या दिवशी नक्की या स्त्रियांनी हे ग्रहण पाळावे. तर या काळात त्या स्त्रियांनी शक्यतो कापणे, काही चिरू नये किंवा एखादे वस्त्र पिळणे यासारख्या गोष्टी किंवा एखादा कापड शिवणे किंवा कोणत्याही गोष्टी शिवणे पूर्णपणे बंद ठेवावे. आणि पायाची घडी घालून बसू नका किंवा मांडी घालून बसू नका. आणि पाणी पिताना त्यात शक्यतो तुळशीचं एखादं पान घालून नंतर ते पाणी पिवा किंवा शक्यतो या 3 तासामध्ये पाणीही नाही पिलं तरीही अतिउत्तम. आणि रात्रीची वेळ आहे तर तरीही या गर्भवती स्त्रियांनी शक्यतो झोपू नये. शक्यतो देवघरात बसून नामस्मरण किंवा तुम्हाला एखादा गुरुमंत्र असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करावा किंवा एखादा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा या दिवशी नक्की जप करावा. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.